नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यातील लाखो शेतकरी आता राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. PM किसानच्या जोडीला मिळणाऱ्या अतिरिक्त 6,000 रुपयांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. हा हप्ता जमा होण्यास नेमका विलंब का होत आहे आणि तो कधी मिळू शकतो, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती. सध्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण आहे राज्यात सुरू असलेल्या निवडणुका आणि लागू असलेली आचारसंहिता. आचारसंहितेमुळे शासनाला नवीन निधी वितरित करण्याचे किंवा थेट लाभ हस्तांतरणाचे म्हणजेच DBTचे निर्णय घेण्यावर मर्यादा येतात. त्यामुळेच PM किसानचा हप्ता जमा होऊनही नमो शेतकरीचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू असून हिवाळी अधिवेशनातून यावर ठोस निर्णय अपेक्षित आहे. 8 डिसेंबर राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 8 डिसेंबरलाच अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचा समावेश असेल. यानंतर 9 किंवा 10 डिसेंबरच्या सुमारास वित्त विभागाकडून निधी मंजुरीबाबतचे अपडेट समोर येऊ शकतात. या हप्त्यासाठी अंदाजे 1,850 ते 1,900 कोटी रुपये निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण 90,41,000 पेक्षा जास्त शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. निधी मंजूर झाल्यानंतरच प्रत्यक्ष वितरणाची तारीख जाहीर केली जाईल. आचारसंहिता शिथिल झाल्यावर आणि हिवाळी अधिवेशनात निधीला अधिकृत मंजुरी मिळाल्यावर शासन निर्णय GR निर्गमित केला जाईल. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. शेतकरी मित्रांनो, PM किसानचा हप्ता मिळाला असला तरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी तुम्हाला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून यावर ठोस निर्णय अपेक्षित आहे. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल. मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.